रोहित पवारांनी मतदार यादीतील घोळांचे पुरावेच दाखवले। रोहित पवारांनी डोनाल्ड ट्रम्प यांचं आधार कार्डच तयार करून दाखवलं। महाराष्ट्राचं मतदान अचानक वाढल्याचाही रोहित पवारांचा आरोप। ठाण्यात यंदा भाजपचा अबकी बार 70 पारचा नारा। भाजपच्या इच्छुक उमेदवारांच्या बैठकीत महापौर बसवण्याचा निर्धार, तर शिंदे शिवसेनेची स्वबळाची तयारी। ठाण्यात भाजपप्रमाणे शिंदे शिवसेनेची स्वबळाची तयारी। आनंद आश्रमात पार पडली शिंदे शिवसेनेची बैठक। बैठकीत माजी नगरसेवकांचा स्वबळाचा सूर। इज्जत गेली गावाची, आठवण आली भावाची। राज ठाकरेंसोबतच्या युतीवरून एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। ठाकरे रडीचा डाव खेळत असल्याचीही टीका। आमच्या महिलांवर अश्लीलपणे हल्ले झाले। एसटी बँकेतील राड्यावरून सदावर्तेंचे आरोप। आनंदराव अडसुळांची चौकशी झाली पाहिजे, सदावर्तेंची मागणी। मराठवाड्यात केवळ 27 मराठ्यांना ओबीसी प्रमाणपत्र। 2 सप्टेंबरच्या GR नंतर 73 अर्ज, केवळ 27 प्रमाणपत्रांना मंजुरी। ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे यांचा दावा। मराठा हैदराबाद गॅजेट संदर्भात उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी। उद्या सकाळी 11 वाजता सुनावणी होणार। ओबीसी नेते मंगेश ससाणेंनी दाखल केली याचिका। कोल्हापुरातल्या गोकुळ दूध उत्पादकांच्या मोर्चात गोंधळ। पोलिसांनी आंदोलकांना अडवल्यानं गोंधळ। डिबेंचर पोटी कापून घेतलेल्या दूध उत्पादकांच्या रकमेबाबत प्रतिसाद न दिल्यानं उत्पादक आक्रमक। उसाला विनाकपात प्रतिटन 3751 रुपयांची पहिली उचल द्या। ऊस परिषदेतून राजू शेट्टी यांची मागणी। गुंड निलेश घायवळच्या सहकार्यावर धाराशिवमध्ये गुन्हा दाखल। बनावट कागदपत्र प्रकरणी ठेकेदार रमेश कोकाटेवर कारवाई। बिहार विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर। मोदींसह 40 नेत्यांचा यादीत समावेश। देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी, स्मृती इराणींचाही समावेश। गुजरातमध्ये मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल वगळता सर्व मंत्र्यांचे राजीनामे। मोठे फेरबदल होण्याची शक्यता। कपिल शर्माच्या कॅफेवर तिसऱ्यांदा गोळीबार। कॅनडातील कॅप्स कॅफेवर गोळीबार। लॉरेन्स बिश्नोई गँगनं घेतली जबाबदारी। गोळीबाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। मुंबईतल्या राम मंदिर रेल्वे स्टेशनवरती रिअल लाईफ रँचोनं केली महिलेची सुखरूप प्रसूती। डॉक्टर मैत्रिणीच्या सूचनेनुसार केली मदत। आई आणि बाळ दोन्ही सुखरूप। विकास बेंद्रेचं सगळं सऱ्यातून कौतुक। इलेक्ट्रिक बोटीची आशियातली पहिली प्रवासी वाहतूक सेवा मुंबईत सुरू होणार। मंत्री नितेश राणेंची मोठी घोषणा। गेटवे ऑफ इंडिया इथून डिसेंबरमध्ये सुरू होणार प्रवासी वाहतूक सेवा।